Hi friends, welcome to Bright Future Hub channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. जो जिरा यूज तुम्ही आता करताय सेम एखाद्या ऑर्गनायझेशन जिरा सेम यूज होत असेल का? जिरा तुम्ही जो यूज करताय तो तिथे सेम यूज होत असेल का? तो कस्टमाइज असेल. कस्टमाइजचं मिनिंग काय? त्यांच्या पद्धतीने त्यांनी ऍज पर रिक्वायरमेंट ऑफ ऑर्गनायझेशन. येस, कस्टमाइज केलेला असतो टूल. ओके, लक्षात राहील सगळ्यांच्या? जिरा एचपीएलएम आणि मी एक कस्टमाइज टूल म्हणतोय म्हणजे एक सेपरेट टूल. एखादी जस्ट लाईक असेंचरचं पण एक स्वतःचं टूल आहे. ए वरने काहीतरी इनिशियल त्याचं ट्रेनिंग तुम्हाला देतात. ओके, जिरा आणि एचपीएलएम तुम्ही यूज केले, बट असेंचरचं टूल तुम्ही यूज केला असेल का? सेल्फ त्यांनी हे केलेलं नो. तुमच्या रिझ्यूम मध्ये हे असतील. फॉर एक्झाम्पल ज्याचा प्रोजेक्ट एकच आहे, दोन्ही टूल मेन्शन करून चालेल का? मी एचपीएलएम पण यूज केले, जिरा पण. या केसमध्ये एकच टूल मेन्शन करायचं. लक्षात राहील, स्टार करून ठेवा डायग्राम. दोघांमध्ये डिफरन्स काय एचपीएलएम आणि जिरा? दोन्ही पण प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूलच आहे. ओके, आता व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम मध्ये काय डिफरन्स? थोडे फीचर्स फक्त ऍड आहे, बरोबर? सेम तेच आहे. जिरा पण तुम्हाला प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल साठी यूज करतात आणि एचपीएलएम पण प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल साठी यूज करतात. बट एखादा क्लायंट और एखादी कंपनी जे टूल यूज करते, फॉर एक्झाम्पल क्लायंटची पण एक स्पेसिफिक टेक्निकल टीम आहे, तुमची पण टेक्निकल टीम आहे म्हणजे इन्फोसिसची. तर दोन्हीचे म्युच्युअल अंडरस्टँडिंग कोणतं तर टूल डिसाइड होईल. येस, तर ती टीम डिसाइड करते की कोणतं टूल यूज करायचं. बट टीम मध्ये आपण असेल का, हायर मॅनेजमेंट लोकच असतील. बाय डिफॉल्ट जे यूज करतात ते आपल्याला यूजच करावं लागणार, एचपीएलएम और जिरा. डायग्राम ड्रॉ करें. सर आता हे एचपीएलएम कधीपासून म्हणजे हे झालेले क्वालिटी सेंटर पासून हेच नाव सांगायचं, एचपीएलएमच यूज केले आपण. 12.0 तुम्हाला विचारलं व्हर्जन्स ऑफ एचपीएलएम, हे व्हर्जन सांगा. बट करंटली तुम्ही काय यूज करताय? एचपीएलएम. म्हणजे किती वर्ष झालेत सर म्हणजे चेंज होऊन? चेंज एक्झॅक्ट डेट लक्षात नाही, बट मी जेव्हापासून यूज करतोय ना एचपीएलएमच आहे. हे कोणी तुम्हाला विचारत नाही. हा इररिलेव्हंट क्वेश्चन आहे, कधीपासून हे, कारण हे बाय डिफॉल्ट टूल आपण यूज करतो, बरोबर? हे टूल तुमच्या ऑर्गनायझेशन मध्येच असतील. येस, एचपीएलएम सांगा. मेन तुम्हाला क्वेश्चन काय विचारतील की एचपीएलएमचं व्हर्जन कोणते, हे व्हर्जनच कधी इंट्रोड्यूस झालंय हे काही डिटेल मध्ये नाही. थेरी क्वेश्चन असतील का रिअल टाइम एक्सपिरियन्सला? येस, थेरी क्वेश्चन असतील की कधी इंट्रोड्यूस झाला. फॉर एक्झाम्पल वॉटरफॉल मॉडेलची पण एक काही डेट आहे, लक्षात आहे तुम्हाला? ओके, वॉटरफॉल मॉडेल. ओके, बट हे कोणी व्हॅलिड धरेल का? 1996 कोणी लक्षात ठेवत बसेल का? नाही. सध्या करंटली जे यूज करते ते सांगा. इयर काय इम्पॉर्टंट नाही. रिअल टाइमनी एक्सप्लेन करा की एचपीएलएम मध्ये आम्ही या गोष्टी करत होतो. ओके, थोडा ट्रस्ट बसतो इंटरव्ह्यूला. ओके, हे व्हर्जन्स आहेत. फर्स्ट टेस्ट डायरेक्टर, देन मर्क्युरी क्वालिटी सेंटर, देन क्वालिटी सेंटर अँड फायनली एचपीएलएम. करंटली दोन व्हर्जन्स कोणते सांगितले मी? दोन्हीपैकी एक सांगायचंय, 12.0 और 12.53. ओके, देन ज्यावेळी तुम्ही एचपीएलएम ऍप्लिकेशनला लॉग इन करता, एक स्क्रीन अशी अपेअर. ओके, तर कंपोनंट्स ऑफ एचपीएलएम मध्ये मेन कंपोनंट्स काय? ज्यावेळी तुम्ही लॉग इन करता, इथे तुमचं युजर, जसं जीमेलला इथे युजर दिसतो, आठवतं सगळ्यांना? इथे बघा साइन इन आहे, तसं ज्याने साइन इन केलंय त्याचं नाव दिसतं इथं. ओके, सेम इथे तुमचं साइन इन, तुमचं नेम दिसेल. ओके, देन एक डॅशबोर्ड आहे इथे बघा, कंपोनंट्स ऑफ एचपीएलएम. देर आर 5 मेन कंपोनंट्स इन एचपीएलएम: डॅशबोर्ड, मॅनेजमेंट, रिक्वायरमेंट, टेस्टिंग अँड डिफेक्ट्स. फर्स्ट वन आहे डॅशबोर्ड. डॅशबोर्डचा बेसिकली यूज कोण करतात? हायर मॅनेजमेंट लोक. यामध्ये ग्राफ्स जनरेट होतात, रिपोर्ट जनरेट होतात. तर डॅशबोर्डचा यूज कोण करेल? हायर मॅनेजमेंट पीपल. देन नेक्स्ट कंपोनंट कोणतं आहे? मॅनेजमेंट. मॅनेजमेंटच्या अंडर सब टास्क कोणते? सब टॅब, रिलीजेस अँड सायकल.
रिलीजेस म्हणजेच काय? रिलीजेस नथिंग बट फीचर्स, आणि प्रत्येक फीचरची सायकल असते म्हणजे टेस्टिंग ऍक्टिव्हिटी असते. कोणकोणते टेस्टिंग असते? स्मोक, सॅनिटी, रीटेस्टिंग, रिग्रेशन टेस्टिंग. यस, म्हणजेच ते सायकल. देन आणखीन एक टॅब आहे रिक्वायरमेंट्स. याच्यामध्ये काय क्रिएट करतो आपण? रिक्वायरमेंट क्रिएट करतो. सो बाय युझिंग HPLM वी कॅन जनरेट ग्राफ्स कशात असतील? डॅशबोर्ड. बाय युझिंग HPLM वी कॅन क्रिएट रिलीजेस अँड सायकल. हा सेकंड यूज. आणखीन काय यूज करता येतो? बाय युझिंग HPLM वी कॅन क्रिएट रिक्वायरमेंट्स क्रिएट करतो. देन मी एक आता रिसेंट मध्ये सांगितलं होतं की टेस्टिंग, एक टेस्ट प्लॅन आणि टेस्ट लॅब आहे. ओके, तर टेस्ट प्लॅन मध्ये काय होईल आणि टेस्ट लॅब मध्ये काय होईल? कोण सांगेल मला? टेस्ट प्लॅन मध्ये टेस्ट केसेस लिहितो आणि टेस्ट लॅब मध्ये पर्टिक्युलर जेवढे टेस्ट केसेस लागतील तेवढे एक्झिक्यूट करतो. ओके, पुल आउट करून घेतो म्हणजे एक्झिक्यूट करतो. टेस्ट प्लॅन, टेस्ट लॅब. लॅब म्हणजेच काय? एक्सपेरिमेंट. ऍक्च्युअल एक्झिक्युशन कुठे होईल? टेस्ट प्लॅन मध्ये होईल की टेस्ट लॅब मध्ये होईल? सो जेव्हा तुम्ही टेस्टिंग करता, एक्झिक्युशन करता, सो इफ यू फाउंड एनी डिफेक्ट, ओके, तर त्यावेळी काय करता तुम्ही? यू लॉग दॅट डिफेक्ट. त्यासाठी कोणतं टॅब यूज कराल? मेन कंपोनंट, डिफेक्ट्स, आणि इथून डिफेक्ट क्रिएट कराल. ओके, इथे क्लिक करून डिफेक्टचा टॅब ओपन. बट डिटेल मध्ये बघू सगळ्या टॅब. बट ओव्हरऑल मेन टॅब किती? 5 main components in HPLM. First one is dashboard, management, requirement, testing, and defects. जब management under subtasks विचारले तर तुम्हाला, और subtab विचारले तर releases and cycle. And in case of requirement, subtab or subtask, requirements. In case of testing, subtask, test plan and test lab. Okay. In test plan, we can write the test cases, and in case of test lab, we can execute the test cases. Where we write the test cases? In test plan. And defects मध्ये काय असतील? Log the defects. Log the defect. Same Gmailचे एक ऍप्लिकेशन असतं. लेफ्ट साइडला तुम्हाला कंपोज, सेंड, ईमेल असे टॅब दिसतात. येस सर. येस, सेम तुमचा वेब बेस्ड टूल असंच असतं. जेव्हा तुम्ही लॉग इन करता HPLM टूल, देन हा डॅशबोर्ड, मॅनेजमेंट, रिक्वायरमेंट, टेस्टिंग अँड डिफेक्ट्स, हे टॅब मेन कंपोनंट्स आणि त्याचे सब कंपोनंट्स बी इकडे दिसतात. ओके, तर नोट डाऊन करून घ्या, हे डायग्राम ड्रॉ करून घ्या. डॅशबोर्ड, मॅनेजमेंट, रिक्वायरमेंट, टेस्टिंग अँड डिफेक्ट्स. जिराचा तो फ्री व्हर्जन याचं भेटेल का आपल्याला? नाही, बट त्यासाठी मी तुम्हाला सांगेन कुठे यूज करायचं. येस, डाऊट कोणाचा होता? सर जिरा पेक्षा HPLM चा जो UI आहे थोडं सिंपल आहे. HPLM चा UI सिंपल आहे. ओके, म्हणजे कॉम्प्लेक्स नाही वाटत सर? नाही, आहे कॉम्प्लेक्स आहे. याचं हे मेन टॅब आहे. ओके सर. ऍक्च्युअल स्क्रीनशॉट नाही आहे, हा डिझाईन केले. ओके सर. ऍक्च्युअल स्क्रीनशॉट मी दाखवेल तुम्हाला, फक्त डायग्राम ड्रॉ करून. HPLM मध्ये जनरली 10 क्वेश्चन आहेत. लास्ट लेक्चरला मी सेंड करेन जेव्हा एंड होईल सेशनचा. त्या 10 क्वेश्चनच्या पलीकडे काही विचारत नाही. ओके, टेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह जेवढा यूज आहे तेवढाच यूज बघा, इन डिटेल जाऊ नका. ओके, ओव्हरऑल 10च्या 10 क्वेश्चन विचारतील का एका फायनल इंटरव्ह्यूला और रिअल टाइम इंटरव्ह्यू मध्ये? हार्डली टूल बद्दल एखादा क्वेश्चन विचारतो. हाऊ यू कॅन लॉग डिफेक्ट इन HPLM. जिरा मध्ये कसं करतात? रिक्वायरमेंट अंडर सब टास्क कोणते? टेस्टिंग अंडर काय आहे? ओके, असेच क्वेश्चन तुम्हाला विचारते. तर तुम्हाला इंटरव्ह्यू विचारते मेन कंपोनेंट्स ऑफ HPLM. सो देयर आर 5 मेन कंपोनेंट्स: डॅशबोर्ड, मॅनेजमेंट, रिक्वायरमेंट, टेस्टिंग अँड डिफेक्ट्स. इन सब कंपोनेंट ऑफ मॅनेजमेंट, रिलीजेस अँड सायकल. रिक्वायरमेंटचं रिक्वायरमेंट, टेस्टिंगचं टेस्ट प्लॅन अँड टेस्ट लॅब, डिफेक्टचं डिफेक्ट्स. ओके, तर एक असा UI जनरली असतो. आता मला सांगा थोडा UI फक्त हा याचा आहे, डॅशबोर्ड, मॅनेजमेंट, रिलीजेस. थोडा कॉम्प्लेक्स वाटतो आता?
येस और नो? येस. भरपूर टॅब्स आहेत त्याच्यामध्ये. ओके, भरपूर टॅब्स आहेत. हे डिटेलमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ठीक आहे. रिक्वायरमेंट कशा क्रिएट करायच्या, रिलीजेस कसे क्रिएट करायचं. देन मी आणखीन एक गोष्ट सांगतो. HPLM जिरा जसं क्लाउड व्हर्जन यूज केलं तसे HPLM यूज करता येतं का फ्री मध्ये? नाही. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? यस, पेड घ्याल का तुम्ही? येस, नो? नो. ओके. तर हे गुरु 99 वेबसाईट आहे, मी ग्रुपमध्ये पण देईन तुम्हाला. इथे काय आहे? लर्न HPLM क्वालिटी सेंटर इन 7 days. 7 दिवसात तुम्ही लर्न करू शकता. फक्त तुम्हाला ईमेल आयडी इथे टाकायचा आहे, साइन अप म्हणायचं. एक वेब मेलची लिंक आली होती रजिस्ट्रेशन केल्यानंतर, आठवते सगळ्यांना? तुमच्या जीमेल वरती सेम तुम्हाला एक लिंक येईल, डेली टास्क येईल. डेली एक टास्क येईल. किती डेज टास्क येतील? 7 days. ओके, 7 days. फक्त त्याच्यामध्ये काय करायचंय, जसं इथे एक एरो दाखवलाय तुम्हाला, एरो दिसतोय सगळ्यांना? याचं मिनिंग काय? इथे ईमेल आयडी द्या. सेम तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले असतील तिथे, इथे क्लिक करा, इथे हे टाईप करा. तुम्हाला टूल मिळणार नाही, बट टूल मध्ये एक्झॅक्ट कसं ओव्हरऑल वर्क करायचंय ते कळेल. म्हणजे UI सगळा भेटेल, बट तुम्ही स्वतःहून कुठे क्लिक करू शकाल का? ओके. ते एक स्टेप कधी पुढे जाईल? जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल जिथे क्लिक करायला सांगितलं, जिथे टाईप करायला सांगितले तिथे टाईप केल्यानंतरच एक स्टेप पुढे जाईल. ओके, बट तो ऍक्च्युअल UI सेम ऑर्गनायझेशन मध्ये. प्रॅक्टिस कशी करायची कळाली सगळ्यांना? तर डेली टास्क आहेत, बट ओव्हरऑल एक्सप्लेनेशन मी सांगेन. तेच तुम्हाला टास्क डेली प्रॅक्टिस मध्ये युज करायचे. क्लिअर? तर तुम्हाला इथे काय करायचं, फक्त ईमेल आयडी टाकायचा आहे, साइन अप म्हणायचं आहे. तुम्हाला मेल एक ट्रिगर होईल, तिथे ओपन करायचं डेली टास्क, डे 1 डे 2 जे येतील ते, आणि डेली प्रॅक्टिस त्याच्यावरती करायची. ओके, बट प्रॅक्टिस रेग्युलर करायची. ओके. HPLM पेड व्हर्जन आहे, त्याचं काही डेमो व्हर्जन नाही. इव्हन आम्ही ऑर्गनायझेशन मधलं पण प्रायव्हसी पॉलिसीमुळे शेअर करू शकत नाही, बट हे तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल. ओके. याच्यामध्ये सेम डिटेलमध्ये जसे इथे यूज करतात, सेम ऑर्गनायझेशन मध्ये पण आपण तेच यूज करतो. ओके.